भेटायची संधी मिळाली, त्यांच्या पाया पडायची संधी मिळाली, हेच खूप होतं. बरोबर. तो मला खूप लक्षात राहण्यासारखा अनुभव आतापर्यंतचा. आणि मला वाटतं ते नाटक पणशीकरांनी निर्मित नाट्य संपदेचं. बरोबर. ती संस्थाही तितकीच नावाजलेली आहे, तितकीच जुनी आहे. म्हणजे सगळी आल्यापासून ती मोठी मोठीच नावं सांगते हो. काय छोटी छोटी माणसं तुझ्या आजूबाजूलाच नाहीयेत. आणि तेच मी म्हणणार होते. त्याच मुद्द्याकडे येत होतो की आजही तुझ्यासोबत जो अँकरिंग करतो खूप मोठी मोठी लोक माझ्या आयुष्यात आलेली. प्रसन्न झालेला गणपती बाप्पा या वर्षी तुझ्यावर. काय करायचं आता पुढे आपल्याला? आता आपण हा रवा टाकूया त्याच्यामध्ये, जो तुपावरती भाजलाय. येस. परत मिक्स करायचंय. ते मिक्स करेपर्यंत अजून एक छोटासा प्रश्न. इतकी मोठी मोठी माणसं तुझ्या आतापर्यंत सहवासात आली, त्यांच्याकडनं शिकायला मिळालं, जाणून घेता आलं, पावती मिळाली. आदर्श कोण आहेत समोर? कोणासारखं व्हायचंय तुला? बापरे, आता हा तर खरंच खूप कठीण प्रश्न आहे. कारण पहिला प्रश्न असा मला सापडला त्याच्यावरती स्वरांगी मॅडम निरुत्तर आहेत. निरुत्तर नाहीये मी, विचार करायला लावला थोडा. बरं, पण आता रोल माझ्या समोर मला ज्यांच्यासारखं व्हायचंय वगैरे असं म्हणजे खूप व्यक्ती आहेत ज्यांना, म्हणजे पहिलं म्हणजे आजोबा, ज्यांचं आम्ही ऐकत असतो नेहमी. किंवा तू मला विचारशील की तुला कोणाचं आवडतं, तर मी सांगू शकते की मला आजोबांचं आवडतं, कुमार गंधर्वांचं आवडतं. किशोरीताई तर म्हणजे दैवतच आहेत. आणि मलाच एवढ्या छान गुरु मिळाले आहेत, तर मला नक्कीच त्यांच्या पावलावर, त्यांनी जो मार्ग दाखवलाय त्याच्यावर चालायला मला नक्की आवडेल. मला तुझ्या भावना कळल्या. आता आपण पुढे काय करूयात सांग. आता आपण ह्याच्या झालेलं आहे, आता इडल्या लावायच्या आहेत आपण. म्हणजे इडली पात्र देऊ का? आता ह्या इडली पात्राला आपण आधीच तूप लावून घेतलेलं आहे, त्यामुळे तुपाने ग्रीसिंग केलेलं आहे. ठीक आहे, मग तू ते त्याच्यात भर, तोपर्यंत मी गॅस लावतो. तशी कृती फार अवघड नाहीये करायला, सोपं आहे, एकदम सोपं निवडलं. स्वरांगी म्हणजे असा पदार्थ निवडलाय जो चवीला तर छान आहे, पण त्याची कृती करायला सोपी आहे. बरं, ह्याचा वापर कधी करायचा आहे? केसर आहे, आपण ते वरतून टाकूया किंवा आपण इडलीच्या खाली सुद्धा ते टाकू शकतो. म्हणजे इडली आपण उलटी केल्यावर ते सगळं आपल्याला, पण आता आपण हे वरतून टाकूया. बरं, ठीक आहे. आणि केसरही टाकूया. नाही काय, मला हे पदार्थ खूप आवडतात म्हणून काही करत असतो ग, की मला हे कधी खायला मिळणार. वा वा. आणि थोडीशी वेलची पूड, ऍक्च्युली ती ह्याच्यामध्ये मिक्स केली तरी चालू शकतं. किती वेळ लागतो ह्या इडल्या तयार व्हायला? आपल्या इडलीला जेवढा वेळ लागतो 15 मिनिटं, 10 ते 15 मिनिट. तुम्हाला जर ही आंबा रवा इडली खायची असेल तर पटकन घेऊन घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आंबा रवा इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य: आंब्याचा रस, ओलं खोबरं, गोड दही, वेलची पूड, केशर, बदाम, पिस्ता आणि काजूचे काप, पिठी साखर, दूध आणि तुपावर भाजलेला रवा. कृती: प्रथम एका बाउलमध्ये आंब्याचा रस, पिठी साखर, दूध, दही, ओलं खोबरं आणि तुपावर भाजलेला रवा घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. इडली पात्राला तूप लावून त्यामध्ये एकजीव केलेलं मिश्रण, काजू, पिस्ता आणि बदामाचे काप, केशर आणि वेलची पूड घालून इडली पात्रामध्ये वाफवून घ्यावं आणि आंबा रवा इडली सर्व्ह करावी. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब परत पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.